नमस्कार मित्रहो. आपण मागच्या वर्षी जे शैक्षणिक धोरणासंदर्भात राबवला होता, गुणवंत गरीब गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा, त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपण बनवत आहे. आणि फार दिवसामधून आपण आज युट्यूबला लाईव्ह येत आहे. तर तुम्हाला मागच्या वर्षीचा इतिवृत्त एक सविस्तर मी काल पोस्ट केल्याप्रमाणे सांगितलं होतं की सविस्तर मी तुम्हाला माहिती देईन. तीच माहिती आज मी तुम्हाला खऱ्या अर्थाने देत आहे. सन 2026 मध्ये आपण शालेय शैक्षणिक साहित्य गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना वाटलं होतं. तर आपण जवळपास 68 विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य वाटप केलं होतं. त्यामध्ये वह्या होत्या, स्कूल बॅग होत्या, पुस्तकं होती, असे विविध प्रकारचे आपण वाटप हे पाठीमागच्या वर्षी केलं होतं. त्यामध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांना 3 स्कूल बॅग दिल्या होत्या आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना 8 विद्यार्थ्यांना सहकार्य केलं, 10वीच्या 19 विद्यार्थ्यांना सहकार्य केलं, 11वीच्या 17 विद्यार्थ्यांना सहकार्य केलं आणि 12वीच्या जवळपास 24 विद्यार्थ्यांना सहकार्य केलं होतं. आणि ते सहकार्य केलेल्या विद्यार्थ्यांचं आधी चांगल्या पद्धतीनं त्यांनी यश संपादन केलेलं आहे. आपण यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला इतिवृत्त मी एक डिटेलवारी सांगतो की 12वीचे जे विद्यार्थी होते 24 पैकी 7 विद्यार्थी हे जवळपास 70 मार्काच्या जवळपास आहेत, म्हणजे मागं पुढं 70 मार्काच्या जवळपास आहेत. 12 विद्यार्थी हे 80 मार्काच्या पुढे आहेत. 80% मार्क त्यांना 12 विद्यार्थ्यांना पडलेले आहेत आणि 5 विद्यार्थी हे 60% पर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे आपण जे शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे, त्या शैक्षणिक साहित्याचा फायदा ही ह्या 12वीच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. त्याचबरोबर जे 11वीचे विद्यार्थी आहेत, त्या 11वीच्या विद्यार्थ्यांना जे आपण शैक्षणिक साहित्य वाटप केलं होतं, त्यामध्ये 11 विद्यार्थी हे 70%च्या पुढे आहेत आणि जे 7 विद्यार्थी आहेत ते 80%च्या पुढे आहेत. असं अभ्यास अभ्यास करून हे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं 11वी झाली आणि 10वीचे विद्यार्थी जवळपास 10वीचे आपण 19 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं होतं. म्हणजे काय वह्या केल्या होत्या, काय पुस्तक केली होती आणि काहींना सॅक वाटप केल्या होत्या. तर त्यामध्ये 2 विद्यार्थी हे आपले नापास झालेले आहेत. म्हणजे नापास होण्याचं कारण त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं 2 विद्यार्थी हे त्या 17 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी हे नापास झालेले आहेत. 11 विद्यार्थी हे 70%च्या पुढे आहेत. विशेष बाब म्हणजे 2 विद्यार्थी हे 93% मार्क पडलेले आहेत 2 विद्यार्थ्यांना. ही गौरवाची कौतुकास्पद ही गोष्ट आहे. आणि 5 विद्यार्थी हे 80 ते 90% दरम्यान आहेत. म्हणजे आपण जे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं जो उपक्रम राबवला होता, गोरगरीब, प्रामाणिक आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा, ते कुठं आपल्याला केलेल्या कामाची पोचपावती मिळालेली आहे. सर्व विद्यार्थी हे चांगल्या मार्कानं पास झाले आणि प्रगतीच्या मार्गावर आहेत. अशीच त्यांची भरभराटी इथून पुढच्याही काळामध्ये व्हावी, यासाठी ह्या सर्व गुणवंत, कीर्तिवंत विद्यार्थ्यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि हाच उपक्रम आपण याही वर्षी 2027 मध्ये अगदी त्याच जोमाने, प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर सांगायचा मतितार्थ असा आहे की ज्यांना कोणीच नाही, त्या अनाथ विद्यार्थ्यांना आपण अगदी बार्शीपर्यंत, इकडं रायगडपर्यंत मदत पोहोचवणे हे पोहोचवलेले आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा झालेला आहे. त्या दृष्टिकोनातून याही वर्षी आपल्याला सहकार्य करायचं आहे. मग ज्यांना कुणाला अगदी 10 रुपयापासून ते जी मदत करता येईल ती आपण मदत करा आणि सहकार्य करा. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आपलं शैक्षणिक साहित्य पोच झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी जे पुस्तक आहेत ती रिफंड केली, म्हणजे रिप्लेस दिली तरी चालतील. नसेल तर आपल्याला आपली जी गरज पूर्ण झालेली आहे, त्याचप्रमाणे तुमच्यापासून जे दुसऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा आपण प्रयत्न केला तर अगदी बरं होईल. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही शैक्षणिक साहित्य दिलेलं आहे, त्याचा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचवा आणि खरंच गरजवान विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत आपण तळमळीनं हा मदत करणार आहे. आपण म्हणजे काय, मी स्वतः मदत करणार नाही, आपण सर्वांनी, म्हणजे माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांनी जे माझ्याकडे बघून गरजू विद्यार्थ्यांना जे सहकार्य केलेलं आहे ते इथून पुढच्याही काळामध्ये करा. आपण काय एवढं मोठं नाही किंवा मी सुद्धा काय एवढा मोठा नाही की मी वैयक्तिक मदत करण्यापर्यंत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जे आपल्याला 100% हा भेटणार आहे
त्यातलं 20% आपण सामाजिक उपक्रमासाठी खर्च केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण महामानवांची फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या उपकारांची शिक्षणाची जाणीव ठेवून आपण गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणानं मदत करण्याचा आपण प्रयत्न करू. जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना ह्याचा नक्की फायदा होईल. आणि आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे मी काय लय मोठा नाही, गरिबीतून वर आलेलो आपण सर्वसामान्य लोक आहोत. आणि गरिबीची जाणीव असल्यामुळं अजूनही आपण गरीबच आहोत. गरिबीची जाणीव असल्यामुळं आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचा आपण प्रयत्न करू. असंच ह्यावेळेस 68 विद्यार्थ्यांना आपण सहकार्य केले. येणाऱ्या काळामध्ये 68च्या नाही तर 100 लोकांच्या पुढं, 100 विद्यार्थ्यांच्या पुढं आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्व लोकांचं अंतकरणापासून आभार मी व्यक्त करतो. तुमचं मानावर एवढं उपकार फार कमी आहेत. कारण का तुम्ही जर दिलं नसतं तर हे 68 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी नापास झाले, म्हणजे 66 विद्यार्थी हे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचले नसते. त्याच्यामुळं आपण सर्वांनी अगदी प्रामाणिकपणानं सहकार्य केलं. इथून पुढच्याही काळामध्ये करा. आणि गोरगरीब निष्ठावंत प्रामाणिक आणि गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण सहकार्य कराल ही आशा बाळगतो. आणि पुनश्च एकदा त्या 66 विद्यार्थ्यांचं खूप खूप धन्यवाद. आपलं कर्तव्य आपण प्रामाणिकपणानं बजावू एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. प्रेमसिंह कांबळे पाटील या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जिथपर्यंत ही व्हिडिओ गेला आणि त्या ज्यांना ज्यांना सहकार्य झालं, ज्यांना ज्यांना गरज भागली, त्या सर्वांनी आपल्याला ऋण व्यक्त केलेलं आहे. याच्या पुढं आपण एक डीप व्हिडिओ ज्यांना सहकार्य झालं त्यांची कृतज्ञता म्हणून एक डीप व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण शेअर करू. आणि त्या सर्वांचा मोठा कार्यक्रम घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपणा सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण सर्वजणांनी आपल्या माध्यमातून प्रेम कांबळे एक दुवा समजून की आपण सहकार्य करावं. आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. इथून पुढच्याही काळामध्ये असाच फायदा होईल एवढा आशावाद व्यक्त करतो. आपण सहकार्य कराल ही पुनश्च एकदा आशा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.